महत्त्वाचा। बागलाण तालुक्यातील शेतकरी सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीतून अद्याप सावरत असतानाच दीपावली पाडव्याच्या दिवशी बुधवार 22 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली। शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे बागलाणसह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। शेतात उभे असलेले पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते। अशातच आता ऑक्टोबरच्या अखेरीस ऐन दिवाळीच्या काळात पुन्हा एकदा हवामानाने लहरीपणा दाखवला आहे। मंगळवारी व बुधवारी अचानक आलेल्या ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला। दरम्यान शेतकऱ्यांनी नुकतेच काढून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतात काढून ठेवलेली पिके अचानक आलेल्या पावसामुळे खराब झाली। पिके हातात येण्याआधीच हवामानाने दगा दिला। एकीकडे अतिवृष्टी आणि आता पुन्हा ऑक्टोबरच्या शेवटी पाऊस, या सलग आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे। हवामान विभागाने पुढील 2 दिवस उत्तर महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे।